नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ॲडव्हान्स मॉडेल वर्क. ॲडव्हान्स मॉडेल वर्कच्या यूज शिवाय तुम्ही करेक्टली इंग्रजी बोलू शकत नाही. तर काही एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया ॲडव्हान्स मॉडेल वर्कचा यूज करून तुम्ही इंग्रजी करिझमॅटिकली आणि कॉन्फिडेंटली कशा प्रकारे बोलू शकाल. चला काही एक्झाम्पल बघूया. इफ आय हॅड नोन आय वुड हॅव कॉल्ड यू. जर मला माहित असतं तर मी तुला कॉल केला असतं. जर तरची कंडिशन, याला म्हणतात कंडिशनल. असं झालं असतं तर मी तसं केलं असतं, त्याला म्हणतात कंडिशनल. कंडिशनलचा वापर आपण नेहमी बोलण्यामध्ये करत असतो. तो इंग्रजी बोलण्यामध्ये कसा करायचा ते आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ आय हॅड मनी आय वुड हॅव गिवन यू. जर माझ्याकडे पैसे असते तर मी तुम्हाला पैसे दिले असते. जर असते तर दिले असते. इफ आय हॅड मनी आय would have given you that money. If you were my friend, I would help you. जर तू माझा मित्र असता तर मी तुला मदत केली असती. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. शुड हॅव चा वापर कसा करायचा? असा करायचा. यू शुड हॅव स्टडीड फॉर द टेस्ट. शुड हॅव पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये ही गोष्ट तुम्ही करायला हवी होती असं मला सजेशन द्यायचं असेल तर शुड हॅव सोबत वर्बचा कोणता फॉर्म यूज करायचा? थर्ड फॉर्म यूज करायचा. यू शुड हॅव स्टडीड फॉर द टेस्ट. तुम्ही परीक्षेसाठी अभ्यास करायला हवा होता. मी सजेशन देत आहे, तुम्ही असं करायला हवं होतं. यू शुड हॅव वर्कड. तुम्ही काम करायला हवं होतं. यू शुड हॅव गॉन देअर. तुम्ही तिथे जायला हवं होतं. यू शुड हॅव अटेंडेड दॅट प्रोग्राम. तुम्ही तो प्रोग्राम अटेंड करायला हवा होता. हवा होता असं पास्ट मध्ये सजेशन द्यायचं असेल तर कशाचा वापर करायचा? शुड हॅवचा वापर करायचा. नेक्स्ट घेऊया कुड हॅव. कुड हॅवचा वापर इंग्रजी बोलताना कसा करायचा? एक्झाम्पलच्या माध्यमातून. शी शुड हॅव बीन ग्रेट आर्टिस्ट. शी कुड हॅव बीन ग्रेट आर्टिस्ट. ती एक मोठी कलाकार होऊ शकली असती. कुड हॅवचा वापर शकली असती. ती एक मोठी आर्टिस्ट, मोठी कलाकार होऊ शकली असती. मे बी शी हॅड टू पुट सिन्सिअर एफर्ट. नेक्स्ट, माइट हॅवचा वापर कसा करायचा? दे माइट हॅव मिस द ट्रेन. कदाचित त्यांनी ट्रेन मिस केली असेल. माइट हॅव वर्बचा थर्ड फॉर्म. दे माइट हॅव मिस द ट्रेन. त्यांनी कदाचित ट्रेन मिस केली असेल. त्यांची कदाचित ट्रेन सुटली असेल. नेक्स्ट, वुड हॅवचा वापर कसा करायचा? ही वुड हॅव फिनिश द प्रोजेक्ट अर्लियर. त्यांनी तो प्रोजेक्ट लवकर फिनिश केला असता, लवकर संपवू शकले असते. कधी? इफ ही हॅड मोर टाइम. जर त्यांच्याकडे जास्त वेळ असता तर. त्यांच्याकडे जास्त वेळ असता, सफिशियंट टाइम असता तर त्यांनी तो प्रोजेक्ट लवकर कंप्लीट केला असता. जर तर इथे कंडिशनलचा वापर करून आपण इंग्रजी बोलायचं आहे. नेक्स्ट आहे शुड हॅव. वी शुड हॅव लेफ्ट अर्लियर टू अवॉइड ट्रॅफिक. आपण जर ट्रॅफिक अवॉइड करायची असेल तर आपल्याला लवकर निघायला हवं होतं. वी शुड हॅव लेफ्ट. लेफ्ट म्हणजे निघणे, लिव्हचं लेफ्ट झालं. वी शुड हॅव लेफ्ट अर्लियर इफ वी वॉन्ट टू अवॉइड द ट्रॅफिक. आपल्याला ट्रॅफिक जर रश आहे ती अवॉइड करायची असेल तर आपण काय करायला होतं? लवकर निघायला होतं. वी शुड हॅव वर्बचा थर्ड फॉर्म. लेफ्ट अर्लियर टू अवॉइड द ट्रॅफिक. नेक्स्ट आहे कुड हॅव. कुड हॅव म्हणजे शकला असता. कुड हॅव शकला असता. यू कुड हॅव आस्क फॉर हेल्प. तू मला मदतीसाठी विचारू शकला असता. यू कुड हॅव. यू कुड हॅव आस्क. वर्बचा कोणता फॉर्म? थर्ड फॉर्म. आस्क फॉर हेल्प. तू मला मदतीसाठी विचारू शकला असता. शी कुड हॅव परफॉर्म वेल. ती चांगली परफॉर्म करू शकली असती. यू कुड हॅव गॉन देअर. तुम्ही तिथे जाऊ शकला असता. शी कुड हॅव
हेल्प यू, ती तुला मदत करू शकली असती, कोणतीही क्रिया करू शकली असती, तेव्हा कशाचा वापर करायचा? कुड हॅव, आणि वर्बचा थर्ड फॉर्म त्यासोबत यूज करायचा. नेक्स्ट घेऊया माइट हॅव. इट माइट हॅव रेन लास्ट नाईट. कदाचित, कदाचित पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये पाऊस पडला असेल. कधी? तर लास्ट नाईट, काल रात्री कदाचित पाऊस पडला असेल. कसं बोलायचं इंग्रजीमध्ये? इट माइट हॅव. वर्बचा कोणता फॉर्म? थर्ड फॉर्म. इट माइट हॅव रेन लास्ट नाईट, काल रात्री, शेवटच्या रात्री, लास्ट नाईटला पाऊस पडला असेल. तर अशा प्रकारे ऍडव्हान्स मॉडल वर्बचा यूज करून तुम्ही करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली आणि फ्लॉलेसली इंग्रजी बोलू शकता. तुम्हालाही वाटतं का आपल्याला इंग्रजी बोलता यावं? तुमचाही इंटरव्ह्यू इंग्रजी न आल्यामुळे क्रॅक होत नाहीये का? तर तुम्ही अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा. जर तुम्हाला वाटत असेल आपल्याही मुलांना फ्लॉलेसली इंग्रजी बोलता यावं, तर अशाच प्रकारे तुमचा इंग्रजी शिकण्याचा जर्नी कंटिन्यू ठेवा. कंटेंट आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.